हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज चॅप्टर 7 जो आहे फ्रॉम शेल्टर्स टू विलेज सेटलमेंट्स, वी आर गोइंग टू सी द एक्सरसाइज ऑफ दिस लेसन टुडे. आज आपण याचा एक्सरसाइज पाहणार आहोत. वी विल सी ऑल क्वेश्चन आन्सर्स फ्रॉम द लेसन्स अँड फ्रॉम अवर टेक्स्ट बुक्स. अँड वी हॅव गिवन हिअर फॉर बेटर अंडरस्टँडिंग वॉच व्हिडिओ ऑन द लिंक बिलो. तुम्ही म्हणाल हे असं का दिलेलं आहे? तर मित्रांनो, ही जी PDF आहे मी तयार केलेली ती मी तुम्हाला शेअर करणार आहे आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर. तर ही PDF तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करताना आता जो मी व्हिडिओ आता रेकॉर्ड करतोय, तुमच्याशी बोलतोय, तर तो व्हिडिओ त्याची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आणि ही लिंक मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपला शेअर करणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुसरं गाईड वगैरे घेण्याची काही गरज नाही आहे. मी तुम्हाला सगळे आन्सर देणार आहे. पहा आता त्यातील फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 सेंटेन्सेस ईच. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. विच वेअर द ॲनिमल्स द होमोसेपियन्स मेनली हंटेड. म्हणजे जो बुद्धिमान मानव होता, होमोसेपियन म्हणजे काय मित्रांनो? होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव. त्या बुद्धिमान मानवाने प्रामुख्याने कोणत्या प्राण्यांची शिकार केली? तर मित्रांनो, त्याचा आन्सर आहे द होमोसेपियन्स मेनली हंटेड स्मॉल ॲनिमल्स लाईक वाईल्ड बोर. वाईल्ड बोर म्हणजे रानडुक्कर, डिअर, हरिण, माउंटेन गोट, डोंगरी शेळी आणि मेंढी यांच्या शिकार तो करत होता होमोसेपियन, बुद्धिमान मानव. त्यानंतर आहे पुढील क्वेश्चन नंबर 2. पहा काय आहे. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ न्यू स्टोन एज कल्चर. पहा, द बिगिनिंग ऑफ म्हणजे जे न्यू स्टोन एज कल्चर होती, नवाश्मयुगीन संस्कृती जी होती, न्यू स्टोन एज कल्चर जी होती, त्याचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे तिचं महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं? तर मित्रांनो, जी न्यू स्टोन एज कल्चर होती तिचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे? द बिगिनिंग ऑफ कल्टिवेशन. शेतीची सुरुवात हे त्याचं खूप मोठं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मी या ठिकाणी त्याला हायलाईटसुद्धा करून ठेवू शकतो तुमच्या लक्षात राहावं म्हणून. या ठिकाणी मी हायलाईट करतोय द बिगिनिंग ऑफ कल्टिवेशन, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ न्यू स्टोन एज कल्चर? द बिगिनिंग ऑफ कल्टिवेशन इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ न्यू स्टोन एज कल्चर. नवाश्मयुगीन संस्कृतीचं वैशिष्ट्य. पहा आता पुढे क्वेश्चन नंबर 2 पाहूया. गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग. कारणे लिहा. रिझन्स द्यायचे आहेत त्याला आपल्याला. द डाएट ऑफ होमोसेपियन्स अंडरवेंट अ चेंज. होमोसेपियनचा जो डाएट होता, आहार होता, त्यांचं खाणं पिणं जे होतं ते बदलत गेलं. का बदललं ते? ॲट दॅट टाईम, त्या काळात, द क्लायमेट वॉज गेटिंग वॉर्मर. जे हवामान होतं ना ते उष्ण होत गेलं. एव्हरीवेअर द एन्व्हायरमेंट वॉज चेंजिंग. सगळीकडे म्हणजे सगळ्या जगामध्ये त्यावेळी काय होत होतं? क्लायमेट वॉज चेंजिंग और एन्व्हायरमेंट वॉज चेंजिंग. पर्यावरण बदलत होतं आणि जेव्हा पर्यावरण बदलतं, जेव्हा क्लायमेट चेंज होतं, अँड विथ इट वी हॅव टू चेंज अवर डाएट. अँड ॲट दॅट टाईम होमोसेपियन ऑल्सो चेंज देअर डाएट. होमोसेपियनचा सुद्धा डाएट, आहार बदलला गेला. कशामुळे? क्लायमेट चेंजमुळे. पुढे क्वेश्चन नंबर 2 और बी. होमोसेपियन्स नीडेड टू स्टे इन वन प्लेस ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. हे जे होमोसेपियन्स होते ना ते एक जागी जास्त काळ राहू लागले. का राहू लागले? द चेंज डाएट पॅटर्न एनेबल द ग्रुप्स ऑफ होमोसेपियन्स टू रोम फार अवे रिजन्स. बदलत्या हवामानानुसार काय झालं? बदललेला त्यांचा काय होता? डाएट पॅटर्न चेंज झाला होता, त्यांची आहार पद्धती बदलली होती. म्हणून जे होमोसेपियन्सचे जे ग्रुप्स होते ते दूरवर भटकत असत, दूरवर भटकंती करू शकत होते ते. दे मूव्ड देअर कॅम्प्स टू डिफरंट प्लेसेस अकॉर्डिंग अँड एलिफंट टू सीझनल चेंजेस. पहा, म्हणजे बदलत्या हवामानानुसार काय झाले ते आपले काय करू लागले? कॅम्प जे होते ते ज्या ठिकाणी वस्ती करत होते ते चेंज करू लागले. अकॉर्डिंग अँड एलिफंट नाही, क्लायमेट टू सीझनल चेंजेस. म्हणजे त्यांनी काय केले? आपापले जे कॅम्प्स होते ते काय केले? सीझनल चेंजेस, हवामानानुसार ते आपले जे कॅम्प होते, राहण्याची ठिकाणं होती ती बदलू लागले. म्हणजे एखाद्या ठिकाणी थंडी असेल तर दुसऱ्या ठिकाणी दूरवरच्या प्रदेशात जिथं थंडी नसेल तिथं ते राहायला जात होते. एखाद्या ठिकाणी खूप पाऊस पडत असेल तर दुसऱ्या ठिकाणी जिथं पाऊस नसेल त्या ठिकाणी ते दूरवर प्रवास करून त्या ठिकाणी राहायला जात होते. म्हणजे काय करत होते ते? रोम म्हणजे भटकत होते. अँड देअर दे हार्वेस्टेड सीझनल वाईल्ड ग्रेन्स अँड गॅदर्ड सीझनल फ्रूट्स अँड रूट्स. आणि त्या ठिकाणी काय केलं त्यांनी? सीझनल वाईल्ड ग्रेन्स म्हणजे जी धान्य, हवामानानुसार जी धान्य यायची तिथं त्यांची ती कापणी करू लागले.
त्या ठिकाणी ते फ्रूट्स आणि रूट्स म्हणजे फळं आणि कंदमुळे सुद्धा गोळा करू लागले. अँड दे वूड फाइंड आउट द बेस्ट सीझन फॉर फिशिंग अँड यूज द नॉलेज टू देअर ॲडव्हान्टेज. आणि फिशिंग म्हणजे मासेमारीसाठी योग्य सीझन कोणता हे सुद्धा ते समजून घेऊ लागले आणि त्या आपल्या ज्ञानाचा फायदा घेऊ लागले. अँड बाय ऑब्झर्वेशन दे डिस्कवर्ड द बेस्ट हंटिंग ग्राउंड्स. आणि शिकारीसाठीची मैदानी सुद्धा त्यांनी शोधून ठेवली. अँड फॉर दिस रिझन्स दे स्टे इन वन प्लेस फॉर लॉंगर पिरियड्स. आणि या कारणामुळे ते एका जागेवर जास्त काळ राहू लागले. कोण? होमो सेपियन्स. लक्षात घ्या ह्याचं आन्सर काय आहे. कशामुळे ते सीझनल चेंजेसमुळे ते काय करायचे, आपली जागा बदलायचे, आपले कॅम्प्स चेंज करायचे, पण जास्त काळ एकच ठिकाणी राहायचे. जे धान्य असायचं त्या जंगलामध्ये आलेल्या धान्याची ते कापणी करत होते, फ्रूट्स आणि रूट्स साठवून ठेवत होते. अशा पद्धतीने ते जास्त काळ एकाच जागी राहू लागले. पूर्ण सीझन बदलेपर्यंत एकाच जागी राहायचे. आता पुढे आहे क्वेश्चन नंबर 3. ऑब्झर्व द रिकन्स्ट्रक्टेड पिक्चर ऑफ मिडल स्टोन एज सीझनल कॅम्प अँड आन्सर द फॉलोइंग. म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये हे मिडल स्टोन एज कॅम्पचं पिक्चर दिलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यावरून काय करायचे आहेत, उत्तर लिहायचे आहेत. पहा आता मिडल स्टोन एज कॅम्प. पहा, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ द हाऊसेस इन द पिक्चर. आता हे चित्र तुम्हाला एक्झरसाइजमध्ये नाही दिलं, ते चित्र तुम्हाला लेसनमध्ये दिलेलं आहे. आता तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस इन द पिक्चर. म्हणजे त्या हाऊस आहेत, जी घरं आहेत, त्याचं रूफ कसं आहे आणि त्याची रचना कशी आहे ते तुम्हाला लिहायची आहे. पहा आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, मी या ठिकाणी झूम करतोय. पहा या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे जे घर आहे ते त्याचं रूफ जे आहे, छप्पर आहे, ते इन्क्लाइनिंग आहे, त्याला उतार आहे आणि ते ग्रास म्हणजे गवताचं बनलेलं आहे. कशाचं बनलेलं आहे? गवताचं. मग आपण त्याचा आन्सर लिहू शकतो या ठिकाणी. पहा, द रूफ इज इन्क्लाइनिंग अँड इज ऑफ थॅच्ड ग्रास. हे जे रूफ आहे ते उतरत्या छपराचं आहे आणि त्याच्यावर काय आहे? गवत आहे. पुढे आहे व्हॉट मटेरियल्स आर यूज्ड टू कन्स्ट्रक्ट द हाऊस. पहा, म्हणजे घर बनवण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी कोणकोणतं मटेरियल वापरलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं घर बांधण्यासाठी हे जर घर पाहिलं त्यांचं त्या काळातलं, ते टेंट म्हणजे तंबूच होता जवळजवळ. ते कशाचं बनवलेलं आहे? या ठिकाणी ग्रास आहे आणि या ठिकाणी लाकडाचे खांब आहेत. म्हणजे ग्रास आणि वूड, गवत आणि लाकूड हे दोघेच वापरलेले आहेत यासाठी. पुढे पाहूया क्वेश्चन नंबर 3. व्हॉट आर द जॉब दॅट पीपल ॲट द सीझनल कॅम्प्स वेअर एंगेज इन. म्हणजे सीझनल कॅम्पवरचे जे लोक होते ते कोणकोणती कामं करत होते. तर पीपल ॲट सीझनल कॅम्प वेअर एंगेज इन फिशिंग, ॲग्रिकल्चर अँड मेकिंग स्मॉल बोट्स. तर तुम्हाला दिसेल या ठिकाणी. पहा या ठिकाणी हा माणूस काय करतोय, बोट बनवतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी हंटिंग केलं जाते. या ठिकाणी फिश आणलेले आहेत मारलेले, म्हणजे फिशिंग, हंटिंग आणि मेकिंग स्मॉल बोट्स हेच महत्त्वाचे उद्योग ते लोक करत होते. बरोबर. या ठिकाणी पहा व्हेजिटेबल्स वगैरे आणलेले आहेत. मग तो शेतीसुद्धा थोड्याफार प्रमाणात करताना दिसतोय. आता पुढे आहे क्वेश्चन नंबर 4. आता नीट लक्ष द्या. राईट अबाउट द इफेक्ट्स ऑन युअर लाईफ ऑफ सीझनल चेंजेस इन वेदर. हवामानाचे मध्ये बदल झाल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कोणते बदल होतात किंवा कोणते परिणाम होतात ते लिहायचं आहे आपल्याला. द सीझनल चेंजेस हॅव इफेक्ट ऑन माय क्लोथिंग. पहा, म्हणजे जे सीझनल चेंजेस आहेत ना ते आपल्या कपडे किंवा पेहरावावर परिणाम करत असतात. पहा कसा. आय विअर वॉर्म क्लोथ्स ड्युरिंग विंटर. हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये आपण काय करतो, वॉर्म क्लोथ्स म्हणजे गरम कपडे घालतो. कोणते? स्वेटर ऑर वुलन क्लोथ्स, म्हणजे स्वेटर घालतो किंवा लोकरीचे कपडे घालतो. त्यानंतर आपण काय करतो, आय विअर लाईट अँड कॉटन क्लोथ्स इन समर. समरमध्ये आपण काय करतो, हलके आणि खादीचे किंवा सुती कपडे घालतो. पुढे समटाइम्स बिकॉज ऑफ क्लायमेट चेंजेस वी फॉल इल. कधी कधी हवामानामध्ये अचानक बदल झाला की आपण आजारी पडतो. हवामान चेंजचा आपल्या परिणाम होतोय. वी विअर रेनकोट्स इन रेनी सीझन. आपण पावसाळ्यामध्ये काय करतो, रेनकोट घालतो. अँड कॅनॉट गो आउट फॉर प्ले. आणि आपण खेळण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही. असे चेंजेस आपल्या दैनंदिन आयुष्यावर होतात. कशाचे? क्लायमेट चेंजेसचे.
आता या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 5, कम्पेअर द न्यू स्टोन एज विलेज अँड मॉडर्न विलेज. म्हणजे न्यू स्टोन एज मधलं विलेज कसं होतं आणि ओल्ड स्टोन एज मधलं विलेज कसं होतं त्याचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. पाहूया. न्यू स्टोन एज विलेज वॉज प्रिमिटिव्ह ॲज इट वॉज अर्ली विलेज सेटलमेंट. हे खूप प्राथमिक दर्जाचं खेडं होतं आणि ही सगळ्यात सुरुवातीची गाव वस्ती होती. मॉडर्न विलेज इज डेव्हलप्ड. मॉडर्न विलेज जे असतं ते विकसित झालेलं असतं अँड इट अंडरवेंट मेनी चेंजेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. न्यू स्टोन एज पासून या ठिकाणी आपल्याला लिहायचं होतं न्यू स्टोन एज विलेज आणि मॉडर्न स्टोन एज विलेज. या ठिकाणी मॉडर्न स्टोन एज विलेज आहे, या ठिकाणी ओल्ड स्टोन एज झालेलं आहे चुकून. या ठिकाणी मॉडर्न समजून घ्या तुम्ही. या ठिकाणी मॉडर्न स्टोन एज आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. या ठिकाणी मॉडर्न स्टोन एज विलेज आहे. न्यू स्टोन एज विलेज कसं होतं, प्रिमिटिव्ह होतं, प्राथमिक होतं. आणि हे जे मॉडर्न स्टोन एज होतं, मॉडर्न स्टोन एज विलेज, या ठिकाणी मॉडर्न लिहितोय. हे जे मॉडर्न स्टोन एज विलेज आहे ते कसं होतं, मच डेव्हलप्ड, खूप विकसित झालेलं असतं. अँड इट अंडरवेंट मेनी चेंजेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. आणि ते अनेक बदल त्याच्यामध्ये झालेले असतात काळानुसार. पुढे क्वेश्चन नंबर त्याच्यामधला पॉईंट 2 पहा. न्यू स्टोन एज विलेज वॉज इन रिमोट एरियाज. हे मागासलेल्या भागात होती अँड हॅड नो कॉन्टॅक्ट विथ द आउटसाइड वर्ल्ड. ही जी न्यू स्टोन एज विलेज होती त्याचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नव्हता. आणि जे मॉडर्न स्टोन एज विलेज आहेत त्यांचं कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्ट हे आउटसाइड वर्ल्ड म्हणजे बाहेरच्या जगाशी असतं. दे आर वेल कनेक्टेड विथ द आउटसाइड वर्ल्ड. त्यानंतर ह्युमन बिईंग्स लिव्ड इन हट्स. न्यू स्टोन एजमध्ये ह्युमन बिईंग्स म्हणजे माणसं हट्स म्हणजे झोपडीमध्ये राहायची. आणि मॉडर्न स्टोन एज विलेजमध्ये माणसं कुठं राहतात, कन्स्ट्रक्टेड हाऊसेस म्हणजे बांधकाम केलेल्या घरांमध्ये राहायची. अशा पद्धतीने मित्रांनो याचा हा एक्सरसाइज होता, तो नोटबुकमध्ये लिहून ठेवा. थँक्यू.